आता 4-5 सरी आम्ही वाटाण्याचे बी लावले तर सोपं काम न माय. वाटाणा लावताना बघा कसलं झालं, फोड आलं इथं डायरेक्ट. तर तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी जस्ट आहे कळंब रोडवर, हायवेवर आहे आणि अवघा इथं आपली गाडी. मग आता मी जस्ट चाललोय गावाला, कारण की ऊस जाणार आहे म्हणजे आमच्या शेतातला, त्यामुळे तिकडं चाललो जरा बघायला. असं सुट्ट्या पण आहेत 2 दिवस, त्यामुळे चाललेलो. मग आता गाडीला चार्जर लावलेलं, म्हणजे चार्जर मोबाईलसाठी लावलेलं. मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती, कमी होती. आणि इथं थांबलो कारण की जरा तुम्हाला दाखवायचं होतं. तेव्हा किती हिरवं दिसतंय सगळं. आणि तिकडं कोणाच नाही माहिती, म्हणजे गावाला आजी ना आबाला कोणालाच नाही माहिती म्हणजे मी येणार आहे म्हणून. मी सरप्राईज देणार आहे, डायरेक्ट घरी जाऊन तिथून शेतात जाणार. ते दोघं शेतात असल्यामुळं मग चला मग. तर आता मी आलेलो आहे घरी, तर घरी कोणच नाही. बाबा आता आलाय. पुढच्या घरात पण कोण नाही, इथं मधल्या पण घरात कोणच नाही. सगळे शांत वाटायला. इथं हॉलमध्ये पण कोण नाही, आणि इथं तर कोणच नसतं हे बाथरूममध्ये. तात्या पण येणार होता असं बोललेला, काय माहिती काय करते, आजीला बोललेला. तर आता मी जाणार अर्ध्या तासानं जाईन शेतात. आजीला पण नाही माहिती आलोय म्हणून, कोणालाच नाही माहिती. हां नाही, डायरेक्ट जायचं, डायरेक्ट शेतात आहे म्हण. हां मग तिकडं जायचं. तर मोठे झोपलेली का, आता उठले तर मोठे दळण केलं तर मोठे ना. नको आता जेवण करून चालतं. आता थोडं बसतो, जरा गरम झाले आणि मग जाणार आहे थोडं. नको या एवढं उन्हाचं छा कशाला. तर आता सुट्टी असल्यामुळे बिरू पिल्ल्या पण नाही आल्या अजून, कारण की म्हणजे मी घेऊन येणार होतो येताना, असं डिसिजन चालू होतं. म्हणजे गाडी घेऊन आलो तर मग त्यात दोघांना घेऊन येईन. आणि पण शेवटच्या टाईमला पप्पा बोलले की नाही गाडी घेऊन नको, मला उद्या कामाला जायचं आहे, तू जा एस टीनं. मग मी हा बोललो. मग एस टी निघण्याच्या टायमाला बोलतात बरं घेऊन जा गाडी आणि मग लवकर ये. किंवा मग मी निघालो गाडी घेऊन, बोलतात की मोबाईल ठेव हवाला, म्हणजे ज्याच्यातून शूट करतो येतो. मग मी बोललो मला शूट करायला लागतं. बोलते मम्मीचं घेऊन जा. मी बोलतो त्याच्यात कॅमेराच नाही चांगला. बोलले नको ठेव. मग मम्मी काहीतरी म्हणले म्हणजे राहू दे म्हणून नेऊ द्या. मग पप्पा बरं बोलले आणि परत 1-2दा बोलले ठेव म्हणून. तरी मी म्हणजे लवकर निघलो, कारण की त्याच्यामुळंच, नाही तर डिसिजन बोलतील की नको जाऊ, नाही तर मोबाईल ठेवा, असं काहीतरी म्हणतील. त्यामुळे मी लवकर निघलो तिथून. त्यामुळे त्या दोघांना आणणं झालं नाही. अचानक डिसाईड झालं माझं गाडी न्यायचं. त्यामुळं आता इसू भाई पण उठल्याला झोपल्यालाच का आपल्याला आता इच राहिला. हां रस लय आवडायला. रस रोजच पेत असतात. किती आता येईल होतं तेव्हा 2-3 ट्रक असे चालले, एका मागे एका मागे उसानं भरलेले. हां इथून आपल्या त्या गावाच्या बाजूनं. तर आता मी आणि सुभया शेतात आलो, आणि तेव्हा तिथं आहे वाटतं आजीला आणि आबाला काहीच नाही माहिती. म्हणजे आम्ही आला, पाणी आले वाटतं शेतात. चल हळून जाऊन घाबरायचं. हो घाबरते का बाबू, ही मारायची गाय आपल्या शेतामध्ये. ही पांडू काकाची गाय आहे. शांत दमानं मागून वरडायले तर ब्लॉगर म्हणून. शांत दमानं आबाने बघितलं. चल तू जा. आबा इथं तिथं. एकटाच हां नाही पप्पा का घरी येतं, कामाला जायचं म्हणून ते. आत्ता आलोय, नाही भूक नाही, जेवण करून आलं तर तिकडून. तर पाणी आलंय आता शेतात. सगळ्या सऱ्यांना आबा तेव्हा येता इथं सरी लावायलेत. ऊस होता इथं, सगळा गेला ऊस. आता हे बटाटे पेरलेत वाटतंय. यार किती चांगली हवा सुटली आहे वरतून, अजून पाण्याचा आवाज किती चांगला यायला. ऐका तर मी पण. तर तिकडचं ते हिरवगार आहे का, ते सगळं पांडू काकाचं, आणि हे आपलं आहे. कसं दिसतंय वेगळं ते हिरवगार. हे पण होईन काय आता 2-3 महिन्यात हिरवगार होत दिसते हे पण, त्याच्यासारखं सेम. आणि मी बोला तो ऊस जाणार आहे, तो त्या साईडचं जाणार, तिकडं जाऊया नंतर थोड्या वेळानं. आणि इथं हे होतं काय बोलते तर, काय नाव आठवणं मला, थांबा तिथं गेलं सांगतो. बघा हे म्हणाल तो रामफळ आहे. इथं रामफळ पिकलेत का ग, मला नाही कळत. हे सगळं काढ करा एक नाही का, बघ एखादं दुसरं काढ. मी कधी खाल्लं नाही, कधीच टेस्ट नाही केलं, पण ते खाऊन बसलेत वाटते आता. तुम्ही होय
आपण बघू कसं लागतं. मी बघ एखादं असलं तर पिकलेलं इथं. तर आता मी झाडावर चाललोय बघा, जवळ दिसायचं. तर इथं बघा ते लालवाले काढले तर आजीच्या हातात आहेत ते. लाल दिसत नाही ते एवढे, तरी पण बाकीचे सगळे काढून नेलेत माणसांनी इथल्या खायला. घरी आहे तर वाटते का नाही पिकलेले, घरी पण आहे तर घरी गेले एकदा टेस्ट करू. तर आता मी आणि येसुबाया तिथं केळाच्या बागात चाललं, म्हणजेच ऊसाकडे चाललं. तिथं केळाचं बाग पण दाखवले का आठवत नाही मला व्हिडिओमध्ये, तरी चला दाखवतो. पिकले असले तर चांगलंच आहे, बघू खाऊन. एकदम नॅचरल असतात, म्हणजे काहीच फवारून नाही ना काहीच नाही, असे नॅचरली असतात ना आपोआप उगवलेले तसे. आपण म्हणजे पूर्ण बागच बनवून टाकले, कोपऱ्याने सगळीकडून केळीचे झाडं लावले होतं. आणि गेल्या वेळेस तुम्हाला माहिती आहे का, मी आता जेवढं उभं आहे का इथपर्यंत पाणी इथं आलतं, इथं जस्ट ठेव का इथं सगळीकडं इथपर्यंत पाणी आलतं. आता पावसाळ्यात विचार करा कसलं झालं असं, सगळं ऊस पाण्यात होता. त्याच्यामुळं ऊसाचं वजन पण कमी झालं आणि ऊस सगळा आडवा पडलेला. ज्या वर्षी आम्ही इथं ऊस लावतो ना त्या वर्षी तसंच होतंय. पावसाळे सगळं भरते, हे सगळे वाडा म्हणतात त्याला, हा वाडा हे सगळं भरतंय. आणि इथूनच आम्हाला तिकडे जावं लागतंय. इथं काहीतरी करावं लागते पण, म्हणजे असं तिकडे जाण्यासाठी. आणि हे आमचं शेत आहे, हे जे वाडा आहे का इथून गेलेला ते आमचं शेत आहे. इथं काहीतरी करून हे भरावं लागतं आणि मग नंतर याच्यावर पण आपल्याला करता येते. बघा ऊस कसला आडवा पडलाय, बघा हे पाण्याच्यामुळं असं होतंय ऊस. आणि तुम्हाला वाटत असेल म्हणजे तिकडचा ऊस गेला इकडचा का नाही गेला, कारण की जेव्हा पाणी आलं आणि मग जाण्याच्या वेळेस म्हणजे कमी जेव्हा पाणी होईल होतं ना तेव्हा नाही इथं गाड राहिलेला, म्हणजे मग त्याच्यामुळे आहे ना माती अशी खालती वरती झाली. इथंच बघा बघा इथं खालती इथं वरती आहे लगेच, मग असं ढिगं झालेलं इथं. त्यामुळं मशीनवाले बोलले की इथं होत नाही असं, म्हणजे मशीननं तुम्हाला लेबरच लावा लागतील. म्हणून तर आता येणार होता, पण आता काय माहिती, त्याला फोन केला तर तुम्हाला येऊ शकतो आणि नाही पण, ते आता कामावर डिपेंड आहे त्याच्या. अबो लय चिखल आहे की, मी कालच बूट धुवलेला. अयो आम्ही जेव्हा पण येऊ तेव्हा इसं एकदा ना एकदा म्हणतेस इथं येऊ ऊस नेऊ आणि रस बनवून का पिऊ. त्या रसाचं लय आवडते, चांगलं पण लागते. हे बघा हे बाग आहे इथलं. कधी कापले इथले झाडं? अरे बापरे, इथं म्हणजे जांबाचं झाड होतं, नंतर अजून शेवग्याच्या शेंगा नसतात का तसलं झाड होतं, सगळं कापले. हे बघा शेवग्याच्या शेंगाचं होतं ते कापले. आणि हे जांबाचं आहे बघा, हे जांबाचं आहे. ह्या जांबाचा दिसा नाही तर. आणि केळं बघा कशा इथं झाडं केळाचे. हे बघा इथून चालू होतं, इथून पार त्या साईडला असं म्हणजे तिकडंपर्यंत पसरलेलं आहे. आणि ते जांबाचं झाड आहे, हे वालं मोठं दिसायला ते. पाणी येतं कारण की या डॅममुळं इथं सगळं पाणी येते. डॅम उघडलं की इथं पाणी येतं आणि तिथूनच हे सगळं भरतं आहे. आणि हे सगळे झाडं आडवे पडलेले. मग आता इथून रस्ता केला तरी आबानं म्हणजे तिकडं जाण्यासाठी मोटर आहे तिकडं, त्यामुळं तसं रस्ता केला आहे तिथून. मग आता इथं आम्हाला काय करावं लागेल, मशीननं तर जमत नाही, त्यामुळे लेबर लावूनच आता इथं काम करावं लागतं. इथं कसले आडवे पडले तर केळं पिकलेले दिसायला कच्चेच आहेत, अजून वाढायलेत. कुठंच दिसत नाही तर केळं चांगले खाण्यासारखे. इथं जर केळं असते ना, इथले सगळे म्हणजे शेतकरी जे पण म्हणजे दिवसभर काम करतात शेतात किंवा बाहेरचे लोक येतात ते इथं येतात, केळं घेऊन जातात. केळ्याचे कोण गड घेऊन जातात डायरेक्ट. दर किती आठवड्याला बा केळं पिकते तिथं गडभर असे. तर बा किती चांगली सावली पडली आहे जांभळाचे झाडाचे. आणि बघा इथं कसं भूतिया टाईप दिसतं सगळं. हे केळाचे वाळलेले पाणी येतं, त्याचे खालती असे वाकलेले येतं, त्यामुळं वेगळंच वाटतं. इथं काय करायलीस? वाटाणा? हो वाटाण्याचं बी आहे. मग आता हे सगळीकडे लावायचे का? कुठं कुठं इथं या सरीला बटाटे येतं, त्याच्या पलीकडं हे वाटाणे येतं. बटाटे येतं वाटते की. हा गहू सॉरी मी चुकीनंच बटाटे म्हणलेला गहू येतं. इथं गहू तिकडं वाटाणे. तर आता मी करायला आजीचं काम जरासं सोप्पं आजीला पण. पहिल्यांदा सरी वडून घ्यायची अशी, आणि सरी वडल्यानंतर इथं म्हणजे गॅप राहतो ना त्याच्यात ते वाटाण्याचे बी टाकायचे. आता हे सगळी शेवटपर्यंत करायचे का? होय, मग आता मी करतो, नंतर भेटू. आता 4-5 सरी आम्ही म्हणजे केले तसं वाटाण्याचे बी लावले. तर
सोपं काम न माय. एकटे असते तर किती वेळ कळत बसले असते, अजून 6 वाजेपर्यंत करत बसले असते. ते लवकर तरी दोघं होता म्हणून. वाटाणा लावताना बघा कसलं झालं, फोड आलं इथं डायरेक्ट. अर्धा ते 1 तासच केलं फक्त काम, एवढा मोठा फोड आलाय, लाल भून झाला असं बाबा. तर बोट शेतकरी तर 12 महिने करते, त्यांचं कसं होत असेल मानावं लागल शेतकऱ्यांना. 12 महिने शेतात असतात ते, त्यांना तर रोजच करावं लागतं. मी 1 दिवस केलं मला असं दुखायले. तर आता शर्ट धुवायला आधी मगाशी घातलेलं ते लय खराब झालं तर त्यामुळं पूर्ण माती घाण निघालते त्याच्यातून, त्या शर्टातून. आता इथं वाळू घालेल. तर आता मी आणि आजी चाललो घरी. चला. माझ्या हातात हे आहे, काय बोलते तर रामफळायचं, कच्चेच आहे इथं, म्हणजे आता पिकलेले नाही ते. मग 1-2 दिवसात पिकतील, वाळते नाही पिकतील. मग परत यावं लागेल ते आबानं इसू घ्यायला न्यायला. मी आलो आहे घरी. मग एवढं हे पिकलेलं आहे इथं, हे रामफळ दबायला. मग आता हे एकदा टेस्ट करून बघतो कसं लागतंय. तर एवढा सेम सीताफळ सारखं दिसायले उघडल्यावर. वास तर असं म्हणजे ते हे नसतं, काय बोलते त्याला, बासुंदी त्यासारखं यायला चला बाहेर बसून थांब मला एक बघू दे खाऊन कसं लागतंय. घाण नाही लागत, चांगलं बाहेरचं दुधाचं लागतंय थोडं ते सीताफळ लागायला, दोन्ही मिक्स लागायले. हे बाहेरचं आहे का ती नको खाऊ. ते याच्या दुधासारखं लागायले नको खाऊ. आणि मधलं सीताफळ सारखं लागायले. बी खा. लागायला ते एक घास खाल्लं की चांगलं लागायला, नंतर अजून एक खाल्लं की खराब लागायले, ते वेगळं लागायले. तर सकाळपासून लाईट गेली, अजून लाईट नाही आली. आणि मोबाईलमध्ये 10% चार्जिंग आहे. जर समजा व्हिडिओ जर याच्या पुढे एंड करू शकलो नाही तर समजून जा चार्जिंग संपले मोबाईलमधले. आता काय माहिती येतो म्हणलेले दुपारी, म्हणजे रात्री लाईट आली नाही अजून, त्याची वाट बघायला. बघा बा ते गेल्या वेळेस 13 दिवसाचं दाखवलेलं, किती छान दिसायला, क्यूट एकदम. नाव काय ठेवलंय? स्वराज. त्याच्या बहिणीचं नाव हिंदवी आणि याचं स्वराज, हिंदवी स्वराज्य. ही त्याची बहीण आहे, लहानपणी असताना 1 वर्षाची असताना. दोघं सेमच दिसतात, ही आणि हे दोघं सारखेच दिसतात. नाक पण फक्त दोघात फरक आहे की याच्या नाकावर म्हणजे हे आहे जन्म खून आहे, बघा दिसते टाक ते आहे. याला किती आता महिने झाले? तिसरा लागला. तिसरा महिना लागला याला आता. त्याच्या टायमापासून चांगलं पालतं पडते. हां पालतं पडतंय आता, पडायला वाटते का नाही पालतं म्हणजे असं होतं. हो जरासं एका साईडला होतं असं. टोपी बांधल्यावर कसं वळवळ करतंय, टोपी बांधल्यावर मला कसलं वळवळ करतंय. हो काय झालं? रडायला 7 वाजले तरी लाईट नाही आली अजून. तेच विचाराल तुम्ही तुला कधी येईन वाटायचं. सगळ्या घरात धूळ झालं, काय कशानं धूळ झालं? हां इथं धूप लावले, वास चांगला यायला पण पोलं नीट करायला ते, त्यामुळे लाईटला टाईम लागायला. तरी 8 वाजेपर्यंत येईन असं बोलताय, तरी काम चालू आहे बाहेर अजून. आता काय माहिती किती वेळ लागते. प्रश्न पडला असेल की म्हणजे चार्जिंग तर होती, मग व्हिडिओ कसा शूट करायला, तर म्हणजे 10 ते 15 मिनिटासाठी गाडीला चार्जिंग लावलेला मोबाईल, त्यामुळे चार्जिंग तर झाली, त्यामुळे जरा शूट करायला तर भेटले. आता लाईट यूज तर आता जरा जपून वापरावं लागेल चार्जिंग. आणि गाडीत पण चार्जिंग कमी आहे, 20% चार्जिंग आहे. नानाच्या इथं पण लावायला जमणार नाही, कारण की नानाच्या इथं त्यांची गाडी आता लागेल, त्यांच्यात पण चार्जिंग नाही. आणि आता मला इथं काहीतरी करावं लागेल, बोर्ड जॉईन करावं लागेल बघावं. आता गाडी लावली चार्जिंगला, तर वायर अण्णाच्या घरातून घेतलंय, इथून एक बोर्ड जोडला इथून, आणि इथून या बोळातून थांबा, इथून एक बोळातून वायर गेले आणि मग नंतर गाडीला जोडले. आर्टिंग नाही लागत वाटते गाडीला. आता होईल चार्जिंग, 3 तास तर लागते चार्जिंग होईल. पिठा मळायला चपात्याचा, आणि इथं आता बाबाने भाजी केली, आज बाबाने केली. तर एवढं एकदम हॉटेलमधल्यासारखे दिसायला भाजी, म्हणजे दिसायला तर दिसायले, खाल्ल्यावर कळलं कशी दिसते. आणि आता लाईट पण आलेली आहे बघा. आता भूक लागले, जेवण करतो. तर व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.